पहिला बॉल घेऊन गोलंदाज सुशील पहिल्याच बॉलवर मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाहीये. विकेट किपरला देखील चेंडूने चकवा जरूर दिला होता, परंतु मागे क्षेत्ररक्षक अतिशय दक्ष आहे, त्यामुळेच धाव मिळणार नाहीये. डॉट बॉलनं सुरुवात केली पहिल्या षटकाला गोलंदाज सुशीलनं. 3 षटकांमध्ये कुठेतरी 30 ते 35 धावा किमान येथे जोडण्याचा प्रयत्न करावा लागेल. या मैदानावर धावा भरपूर होत आहेत. पहिल्या 2 दिवसांच्या खेळामध्ये आपण भरपूर हाय स्कोरिंग सामने पाहिलेत आणि आज देखील तशीच अपेक्षा असणार आहे. खेळपट्टी चांगली आहे, पण अधूनमधून गोलंदाजांना देखील सहाय्य करते. यावेळेला ओव्हरपिच बॉल, लॉफ्टेड फटका, समोर फिल्डर आहे, पूर्णपणे कॅरी होत नाहीये लॉंग ऑनला. चांगलं क्षेत्ररक्षण डीपमध्ये, फक्त एक धाव मिळेल आणि या सिंगलच्या जोरावर अकाउंट ओपन होत आहे, ते म्हणजेच साई स्पोर्ट्स वडाचा पाडा संघाचं. ह्या असोसिएशनच्या अंतर्गत भरपूर चांगले संघ आपल्याला पाहायला मिळत आहेत. काल अगदी चित्त थरारक लढती एन्जॉय केल्या गेल्या आणि आज तर शेवटचा दिवस आहे, त्यामुळे आणखीच मजेदार क्रिकेट पाहायला मिळेल. बॅकफुटला वेट करत असताना बॅटचा फेस उघडलाय. बॅकफुट पॉइंटला सुरेख क्षेत्ररक्षण, परंतु तेवढीच चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स. सिंगल येथे प्राप्त केली आहे. अश्विननं स्वतःचा अकाउंट ओपन केलंय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 2 या आकड्यावर. पॉवर प्लेचं षटक आहे. ऑफ साइडला पॅक फील्ड पाहायला मिळते. 5 खेळाडू सर्कलच्या आतमध्ये ऑफ साइडला तैनात करण्यात आलेले आहेत. ऑन साइडला एक शॉर्ट फाईन लेग आहे. मिड विकेट सर्कलच्या आतमध्ये, डीप स्क्वेअर लेगला फिल्डर आणि एक वाईडिश लॉंग ऑन. यावेळेला सुरेख बॉल, स्लोवर डिलिव्हरी होती, बोट फिरवली गोलंदाजाने. खूप लवकर फटका खेळण्याचा प्रयत्न, शरीराचा वेध चेंडूने घेतला आणि लेग बाईटच्या रूपात इथे एक धाव मिळते. चांगली गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये. विविधता दाखवत असताना गोलंदाज सुशील शिस्तबद्ध मारा करतोय, लयबद्ध मारा करतोय आणि त्यामुळेच फलंदाजांना फारसं काही आतापर्यंत करता आलेलं नाही. नेक्स्ट बॉल, राऊंड द विकेट. क्विकर डिलिव्हरी, यावेळेला शफल करून खेळण्याचा प्रयत्न, बॅटर बीट होतोय आणि हा बॉल निर्धाव असेल. जबरदस्त गोलंदाजी पॉवर प्लेच्या षटकामध्ये सुशील मार्फत. हात उघडण्याची अजिबात संधी आतापर्यंत दोन्ही सलामीवीरांना दिलेली नाही. स्ट्राइक अश्विनकडे आहे. षटकातील शेवटचा बॉल, लोफल टॉस, पिच ड्राईव्ह, परंतु इनफिल्डच्या वरून हा बॉल कदाचित सीमारेषेच्या बाहेर निघून जाईल. आउटफील्ड फास्ट आहे आणि बॉल सीमा पार. येतोय आजच्या दिवसातील पहिला चौकार. खूप चांगलं षटक पाहायला मिळालं, परंतु शेवटच्या बॉलवर एक अतिशय सुंदर फटका, लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह आणि पॉवर प्लेचा अखेर फायदा घेतला सुशीलच्या विरोधात अश्विननं चौकार प्राप्त केला. षटक समाप्त झालंय पहिलं. धावफलकावर धावा झळकत आहेत बिनबाद 7. साई स्पोर्ट्स वडाचा पाडा संघ प्रथम बॅटिंग करतोय या मॅच मध्ये. NR बोरपाडा आणि त्यांच्या विरोधात साई स्पोर्ट्स वडाचा पाडा, अशी ही आजची पहिली लढत. यानंतरचा सामना, जो आजचा दुसरा सामना असेल, गावदेवी पारिवली विरुद्ध गावदेवी हिवाळी. बघा, काय काल देखील गावदेवी हिवाळी किंवा NR बोरपाडा संघ आपण बघितले, मात्र ते सिनियर गटातील संघ होते. आज ज्युनियर कॅटेगरीतील संघ खेळताना दिसतील. नवीन षटकातील पहिलाच बॉल खोलवर टप्प्याचा पायावर आदळला, बरोबर एस्टेनच्या समोर पकडलाय फलंदाजाला. बॅट्समॅन आउट. यश तांदळे आलाय गोलंदाजीसाठी आणि पहिल्याच बॉलवर त्याला घवघवीत यश मिळालंय.
अप्रतिम सुरुवात या ठिकाणी गोलंदाजाकडून पाहायला मिळते या दुसऱ्या षटकामध्ये. परफेक्ट यॉर्कर होता आणि अगदी बुटावर जाऊन पडलाय बॉल. पाहू शकाल उजव्या पायावर. पंचांच्या मनात कुठलीही शंका नव्हती, ती मात्र शंका नव्हती, कारण हा बॉल अगदी यष्ट्यांच्या रोखानेच होता. सो इट वॉज प्लम LBW. विकेट नंबर 1 गोज डाऊन ॲट द स्कोर ऑफ 7. 7 धावा 1 गडी बाद. मनोजच्या खेळीचा अंत झालाय. नवीन बॅटर मैदानामध्ये येतोय रोहित. रोहित कडून चांगल्या हिट्सची अपेक्षा असणार आहे. लेफ्ट हँडेड बॅट्समन आहे आणि फार कमी आपल्याला डावखुरे फलंदाज या संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहायला मिळाले. अन्य ग्रुपचे मालक या ठिकाणी सन्माननीय नितेश शेठ पाटील यांचं आगमन झालंय. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. पुढचा बॉल राऊंड द विकेट. यावेळेला खेळण्याची आवश्यकता नव्हती, कारण भरपूर दूरवरचा बॉल होता. सोडून दिलाय. वाईटचा इशारा करतील पंच. यस, इट इज वाईट. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या 8 या आकड्यावर जाऊन पोहोचले. आपल्या असोसिएशनचे उपाध्यक्ष आणि एक जबरदस्त खेळाडू, लेजेंडरी क्रिकेटर बिंदास लसणे यांचं आगमन झालंय. आपलं हार्दिक स्वागत आहे. विनंती असेल आपण व्यासपीठावर यावं. लोफल टॉस ड्राईव्ह केलाय. फटका चांगला आहे. गॅप देखील मोठा आहे त्या ठिकाणी. बॉल चाललाय स्वीपर कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. खणखणीत चौकार. चला पुढील सामन्याच्या टॉससाठी यायचं आहे. गावदेवी पारिवली टीमचे कॅप्टन आणि गावदेवी हिवाळी संघाचे कॅप्टन. 3-3 षटकांचा हा सामना आहे. सर्वच सामने आज 3-3 षटकांचे होतील. सो खेळणाऱ्या संघांनी तयारीतच राहायचं आहे. ज्यांचा सामना असेल उशीर अजिबात करू नका. पारिवली आणि हिवाळी दोन्ही संघांचे संघनायक टॉससाठी या. अतिशय नेत्रदीपक फटका डावखुरा फलंदाज रोहितच्या बॅटमधून. स्क्वेअर ऑफ द विकेट. चांगला ड्राईव्ह लगावला आणि प्लेसमेंट वाखाणण्याजोगं होतं. दुसरा चौकार आलाय या सुपर संडे मधला. चौकाराच्या मदतीने धावसंख्या 12 या अंकावर जाऊन पोहोचली. पुढचा बॉल राऊंड द विकेट. यशचा हा बॉल अगदी ब्लॉक होल मध्ये खोदून काढलाय. ऑन साइडला सर्कल मध्ये फिल्डर नाहीये. मिड विकेट रिजन मध्ये दुरून फिल्डर पोहोचलाय. डायरेक्ट हिट लागतीये आणि यश पंचांचं बोट आकाशाकडे. बॅट्समन आउट. फार महत्वाची विकेट. बॉल देखील जबरदस्त होता आणि त्या चेंडूला खोदून काढलं होतं यॉर्करला. परंतु नीरज जो डीप मध्ये फिल्डिंग करत होता सीमारेषेलगत, अगदी सर्कलच्या जवळपास पोहोचला. अजिबात विलंब केला नाही. एका हातानेच चेंडू उचलला, लगेच फेकला आणि काय थ्रो होता. थेट एस्टनवर निशाणा साधला नीरजनं. बॅट्समन आउट. दुसरा धक्का बसलाय साई स्पोर्ट्स वडाचा पाडा संघाला. धावसंख्या 13 असताना सध्या दुसरं षटक प्रगती पथावर आहे. 3-3 षटकांचा हा सामना. टॉस गमावल्यानंतर प्रथम बॅटिंग करत आहे या मॅच मध्ये साई स्पोर्ट्स वडाचा पाडा संघ. एनआर बोरपाडा संघाच्या विरोधात. नवीन फलंदाज अक्षय ऑन स्ट्राईक. फुल टॉस बॉल. कमजोर बॉल. मात्र समोर फटका मारलाय. तिथे फिल्डर देखील उपस्थित आहे. जास्त लाभ घेता आला नाही या कमजोर चेंडूचा अक्षयला. फक्त एक धाव मिळते. सिंगलच्या मदतीनं स्कोर आता 14 या आकड्यावर आपल्याला पाहायला मिळतोय. सुरुवातीलाच मी उल्लेख केला होता की 30 ते 35 धावांपर्यंत मजल मारणं गरजेचं असेल. पण आता 30 पर्यंत जाण्यासाठी देखील काही चांगले स्ट्रोक्स खेळावे लागतील, कारण आता जास्त चेंडू शिल्लक नाहीत. पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. हा देखील फुल टॉस. यावेळेला दिशा दाखवली आहे. गॅप शोधलाय. बिहाइंड स्क्वेअर ऑन साइडला लॉंग लेग क्षेत्रातून बॉल चाललाय सीमारेषेचा वेध घेत असताना, परंतु फिल्डर पोहोचलेत आणि जोपर्यंत चेंडूची फेक होईल डीप मधून 2 धावा येते कंप्लीट करत असताना फलंदाज. एक चेंडू शिल्लक असेल या दुसऱ्या षटकामध्ये, म्हणजेच काय तर एकूण 7 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 2 धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचली 14 वर. 14 रन्स फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज अश्विन. जबरदस्त बॉल. या गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. 6 पैकी 3 चेंडू अगदी परफेक्ट यॉर्कर होते.
पहिल्या बॉलवर विकेट देखील प्राप्त केली LBWच्या स्वरूपात आणि त्यानंतर देखील 2 चांगले यॉर्कर्स पाहायला मिळाले. 2 फुलटॉस देखील टाकले यॉर्कर टाकण्याच्या नादात, पण ओव्हरऑल खूप चांगली गोलंदाजी येथे पाहायला मिळाली यश तांदळेकडून. सक्सेसफुल षटकाची समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण बघतोय 2 बाद 15. क्षमा असावी, 2 बाद 16. 16 रन्स ऑन द बोर्ड. बघा आमचे ऑफिशियल स्कोरर आलेले नाहीत, त्यामुळेच थोडीशी गडबड झाली होती, पण पुन्हा एकदा कॅल्क्युलेशन केलेलं आहे. 17 धावा झालेल्या आहेत. दोन्ही संघांनी याची नोंद घ्या. येस, आमची ऑनलाईन स्कोरिंग बरोबर आहे. खरं तर आज सिद्धेश्वर यांच्यावर जास्तच जबाबदारी येऊन ठेपलेली आहे. ऑनलाईन स्कोरिंग देखील ते करतायत, ऑफलाईन देखील करतायत. थोडी गडबड झाली होती, काही हरकत नाही. खरं तर ते ऑफलाईन स्कोरिंगचं त्यांचं काम नाहीये. 17 धावा फलकावर आहेत. 2 गड्यांच्या मोबदल्यात आमच्यासोबत जोडल्या गेलेल्या सर्व ऑनलाईन व्ह्युअर्सचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत, आणि जे प्रेक्षक मैदानामध्ये पोहोचलेले आहेत त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे. जय बजरंग स्पोर्ट्स खांडपे आयोजित स्वर्गीय निखिल स्मृती चषक 2024 मध्ये शेवटचं षटक सुरू होत आहे. लेफ्ट आर्म गोलंदाज राऊंड द विकेटनं क्विकर बॉल. टप्पा पडल्यानंतर जास्तच वेगानं आला. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र बॅट्समन बीट. मी मिस्टर बिंदास लसने यांना विनंती करतोय आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर यायचं आहे. तसेच हान्या ग्रुपचे अध्यक्ष नितीश पाटील यांना देखील विनंती करतोय आपण देखील व्यासपीठावर येऊन विराजमान व्हावं. येथे थोडी नशिबाची साथ मिळाली आहे फलंदाजाला. वरची कडा घेतल्यानंतर बॉल अतिशय फाईन, सीमारेषेच्या बाहेर, चौकार. यश डोंगरे गोलंदाजी करतोय. या अगोदर यश तांदळेला आपण पाहिलं होतं, त्याला यश मिळालं होतं, परंतु येथे डॉट बॉलने सुरुवात जरूर केली. दुसरा बॉल देखील चांगला होता, पण थोडी नशिबाची साथ फलंदाजाला मिळाली. चौकार आलाय. धावसंख्या 21. शेवटचं षटक प्रगतीपथावर. लो फुल टॉस हलक्या हातानं टर्न केलाय, दिशा दाखवली आहे डीप मिड विकेट कडे. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा धोकादायक प्रयत्न सुरू आहे आणि येथे फलंदाजाला माघारी परतावं लागेल. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज धावबाद. कॅप्टन अश्विनला तिथे स्ट्राईक स्वतःकडे ठेवायची होती आणि त्यामुळेच हा सर्व आटापिटा करण्यात आला, परंतु विकेट सॅक्रिफाईस करावी लागलेली आहे. नॉन स्ट्रायकर एंडला असलेल्या फलंदाजाला अक्षयला. नवीन फलंदाज अक्षय गोडविंदे मैदानामध्ये आलाय. यावेळेला जबरदस्त बॉल थोडासा संथ गतीने टाकला होता, परंतु बाउन्स थोडा एक्स्ट्रा होता. अचानकपणे उसळलेला बॉल होता. लेग बायच्या रूपात येथे एक धाव जरूर मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 23 वर. 23 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स. साई स्पोर्ट्स वाडाचा पडा संघ प्रथम बॅटिंग करत आहे या मॅच मध्ये. नाणेफेकीचा कौल प्राप्त केला NR बोरपाडा संघाने. प्रथम गोलंदाजी स्वीकारली आणि आतापर्यंत तिन्ही गोलंदाजांनी खूप चांगली गोलंदाजी केली आहे. जास्त धावा जोडू दिलेल्या नाहीत फलंदाजांना. फलंदाजीमध्ये अश्विनचं योगदान चांगले राहिले. 2 चौकारांसहित 13 धावा बनवल्यात. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मात्र चेंडूच्या लाईन मध्ये बॅट नव्हती आणि इकडे नॉन स्ट्रायकर एंडला फलंदाजाने खूप जास्त बॅकअप तर केलं होतं सिंगल साठी, पण योग्य प्रयत्न नव्हता असं पंचांचं मत आलंय. त्यामुळे बाद देखील घोषित करण्यात आलेला नाही. भिवंडी क्रिकेटचे जे काही नियम आहेत त्यानुसार. पुढचा बॉल लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. शॉट ऑफ गुड लेंथ हवेत आहे. वरची कडा लागली आहे. सॉफ्ट डिसमिसल. स्वतः गोलंदाजाने झेल टिपलाय. कॉटन बोल्ड. फलंदाज बाद.
सांगता होते 3 षटकांमध्ये फक्त 23 धावांपर्यंत मजल मारता आलेली आहे साई स्पोर्ट्स वडाचा पाडा संघाला. NR बोरपाडा संघाचे कॅप्टन आणि त्यांचे खेळाडू पाठीराखी अतिशय खुश दिसत आहेत. फक्त 24 धावांचं टार्गेट आहे 3 ओव्हर्समध्ये सामना जिंकण्याकरिता. आपण लगेच वळणार आहोत पुढील सामन्याच्या टॉसकडे. आजचा दुसरा सामना पारिवली विरुद्ध गावदेवी हिवाळी. टॉसकडे जाण्यापूर्वी आपण आपल्यामध्ये उपस्थित असलेले शेलार अंबाडी क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष आणि सुप्रसिद्ध क्रिकेटपटू बिंदास लसणे यांचा स्वागत करणार आहोत. मी विनंती करतोय अमोल तारे यांना आपल्या शुभ हस्ते आपण बिंदास लसणे यांना सन्मानित करावं. बिंदास लसणे जे अगदी नावाप्रमाणे बिंदास्त खेळत असतात. उपाध्यक्ष आहेत या असोसिएशनचे. त्यांचा हा शुभ सन्मान या मुख्य मंचावर आपण करीत आहोत. त्यानंतर सन्माननीय अतुल शेलार देखील आपल्यामध्ये उपस्थित आहेत. अतुलजी शेळके क्षमा असावी. तर शेळके साहेबांना देखील आपण करूयात सन्मानित. अमोल दादांना विनंती असेल. शेळके साहेब जे आहेत ते एक अतिशय प्रसिद्ध इंजिनियर आहेत. दरम्यान आपण करतोय. थँक्यू सो मच साहेब, आपण या ठिकाणी आलात आणि आपण या स्पर्धेची शोभा वाढवत आहात. जाऊयात टॉसकडे. मला वाटतं पारिवलीचे कॅप्टन आलेले आहेत. गावदेवी हिवाळी टीमचे कॅप्टन त्वरित रिपोर्ट करायचं आहे, नाहीतर आपल्याला पेनल्टीला सामोरं जावं लागेल. गावदेवी हिवाळी संघाचे संघनायक आपल्यापर्यंत आम्ही सूचना पोहोचवत आहोत आयोजकांच्या माध्यमातून. नवीन इनिंग्सला सुरुवात होते आणि या इनिंग्स मधील पहिलं षटक समाप्त होण्याच्या अगोदर आपण जर टॉससाठी आला नाहीत तर आपल्या संघाला पेनलाइज केलं जाईल. आणि पेनल्टी अशा स्वरूपात असेल की नाणेफेक जी आहे ती केली जाणार नाहीये, मात्र टॉस विन दिला जाईल प्रतिस्पर्धी संघाला. पण आणखी जास्त उशीर केला तर कदाचित आणखी पेनल्टी आपल्याला असू शकते. सो पेनल्टीला सामोरं जाऊ नका मित्रांनो. फार मोठा भुर्दंड संघाला बसत असतो. व्यासपीठावर सन्मान्य विकासजी डोंगरे साहेब देखील उपस्थित आहेत. मी अमोल दादांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण डोंगरे साहेबांना देखील सन्मानित करावं. सध्या आजचा पहिला सामना सुपर संडेची पहिली मॅच, येथे 24 धावांचं टार्गेट आणि इनिंग्स मधला पहिला बॉल कॉट बिहाइंडचं अपील होत आहे. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, खडे जवळपास स्वीप करायचा होता. बॉल बॅटच्या अगदी जवळून निघून गेला होता. चांगल्या बॉलनं सुरुवात केली गोलंदाज रोहितनं. सलामीचे फलंदाज निकेतन आणि रोहन. निकेतननं पहिला बॉल फेस केला. प्रतिषटक 8च्या सरासरीने धावा जोडायच्यात. बघा कालचा जो शेवटचा सामना होता ना, त्या मॅच मध्ये देखील हेच समीकरण होतं. 3 ओव्हरमध्ये 24 धावा बनवायच्या होत्या कवाड बी संघाला, परंतु त्यांना त्या बनवता आल्या नाहीत. सायंकाळच्या सत्रामध्ये कंडिशन्स वेगळ्या असतात. हे मॉर्निंग सेशन आहे. शॉर्ट आर्म बॉल, सुरेख टायमिंग आणि बॉल निघून जाईल सीमारेषा पलीकडे. पंचांचा इशारा, चौकार. अकाउंट ओपन झालंय 4 धावांनी NR बोरपाडा संघाचं. गोलंदाज रोहित पुन्हा एकदा मार्गस्थ होतोय. ओव्हर द विकेट. हा बॉल यॉर्कर टाकायचा होता, परंतु दिशा पाहावी लागेल. इथे बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये आणि वाईटचा इशारा पंचांकडून. डावी इष्टी सोडून जाणारा बॉल होता. 2 अवांतर धावा मिळत आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचली 6 वर.
बघा पुढील सामन्याची नाणेफेक होणार नाहीये आणि टॉस विन असेल पारिवली संघ. बॉल हवेत आहे, फिल्डर येतोय परंतु पूर्णपणे पोहोचू शकला नाहीये आणि अखेर बॉल अडवण्यामध्ये देखील अयशस्वी. बॉल सीमा पार, येतोय चौकार. आणि झेलवर पोहोचू शकला नाही आणि बॉल देखील अडवू शकला नाहीये फिल्डर. 10 धावा फलकावर. अको टप्प्याचा बॉल खूप जास्त शफल करून हुक करण्याचा प्रयत्न, अचूक टायमिंग साधता आलं नाहीये. धोकादायक धाव येथे पूर्ण केली जाते. एक असा फास्ट थ्रो पाहिजे होता त्या ठिकाणी, तो देखील एष्ट्यांवर. तेव्हा विकेट मिळाली असती कदाचित रनआउटच्या स्वरूपात, परंतु फेक तेवढी चांगली नव्हती. सिंगलच्या मदतीनं स्कोर 11वर जाऊन पोहोचलाय. अजूनही 13 धावांची आवश्यकता आहे. येथून देखील सामन्यामध्ये कमबॅक केलं जाऊ शकतंय प्रतिस्पर्धी संघाकडून, अर्थात साई स्पोर्ट्स वडाचा पाडा संघाकडून. परंतु त्यासाठी डिसिप्लिन गोलंदाजीमध्ये असणं गरजेचं आहे आणि क्षेत्ररक्षकांची तेवढीच चांगली साथ मिळणं देखील गरजेचं. हा बॉल थोडासा फुलर लेंथ होता परंतु वाईड आहे. उजव्या यष्टीच्या अतिरिक्त बाहेर. गोलंदाजीमध्ये कुठेतरी ते डिसिप्लिन दिसत नाहीये ज्याची आवश्यकता होती. पहिला बॉल चांगला राहिला या षटकामध्ये, डॉट बॉल होता, परंतु तदनंतर 2 चौकार आलेले आहेत. 2 अवांतर चेंडू हाताळलेत गोलंदाज रोहितनं. निम्मा पल्ला पार केला गेलाय येणार बोरपाडा संघाकडून. 12 धावा फलकावर, आणखी 12 धावांची आवश्यकता आहे. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट. यावेळेला फ्रॅक्शन शॉट आणि ते उसळी चांगली प्राप्त केली. पुल करण्याचा प्रयत्न फसलाय. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क तिथे बनवता आला नाहीये फलंदाजाला. निर्धाव चेंडूची सांगता होते. डॉट बॉल्सने प्रेशर वाढत जाईल. डॉट बॉल सातत्याने टाकावे लागतील. 2 ते 3 डॉट चेंडू प्रत्येक ओव्हरमध्ये जर आले तर शेवटच्या ओव्हरपर्यंत आणि शेवटच्या षटकांमध्ये शेवटच्या चेंडूपर्यंत सामना कदाचित जाताना दिसेल. पण थोडं कठीण दिसतंय कारण सर्वच्या सर्व विकेट्स हातात आहेत. स्ट्रायकिंग एंडला निकेतन लवकर बॅट फिरवली आहे. चेंडूचा वेग जो होता तो थोडासा कमी होता आणि वेगाचा अंदाज नीटचा बांधता आला नाही. परंतु लेग बायच्या रूपात एक धाव येथे पूर्ण केली गेली आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स आणि याचबरोबर पहिलं षटक झालंय समाप्त. चांगली सुरुवात येणार बोरपाडा संघासाठी. दर्जेदार सुरुवात आहे. धावसंख्या बिनबाद 13. उर्वरित 2 ओव्हर्समध्ये फक्त 11 धावांची आवश्यकता आहे. गावदेवी हिवाळी टीमचे कॅप्टन, आपण जरा आयोजकांशी संपर्क साधा. रिपोर्ट करायचं आहे आपल्याला. मॅच खेळवायची आहे लगेच. टॉस तर आता प्रतिस्पर्धी संघ विन झालेला आहे असं ग्राह्य धरलं गेलंय असोसिएशनच्या नियमांनुसार. स्वतः उपाध्यक्ष आपल्या मंचावर उपस्थित आहेत बिंदास लसणे. चला स्पीडअप करायचंय. कुठल्याही संघानं वेळेचा अपव्यय करू नये. बारा बॉल्स मध्ये 11 धावा, लेस दॅन रन बॉल इक्वेशन. कितीतरी सामने असतील ग्रामीण क्रिकेटच्या इतिहासामध्ये जेथे हे असं इक्वेशन फलंदाज बनवू शकलेले नाहीत. सिद्धेश्वर येथे आहेत. मला ते खंबाळ्याची स्पर्धा आठवते. मागच्या वर्षी फायनल मॅच 5 बॉल मध्ये 2 बनवायच्या होत्या कोळिवली संघाला साईश खारबाव संघाविरुद्ध. त्या देखील बनवता आल्या नाहीत आणि अखेर तो अंतिम सामना खारबाव संघाने जिंकला होता. अक्षय पाटीलनं गोलंदाजी केली होती. क्रिकेट आहे शेवटी, काही घडू शकतंय. भारतीय संघ जेव्हा श्रीलंकेच्या दौऱ्यावर गेला होता तिकडे सूर्यकुमार यादवनं गोलंदाजी केली होती, रिंकू सिंगनं गोलंदाजी केली होती T20 मॅच मध्ये. तो सामना, गेलेला सामना भारतीय संघाने जिंकला होता. चांगला स्ट्रोक, बॉल चाललाय वाईडिश फाईन लेग सीमारेषा पलीकडे, येतोय चौकार. हा बॉल चांगला बॉल होता मी म्हणेन, कारण लाईन चांगली होती, लेंथ देखील चांगली होती, परंतु थोडासा उजव्या यष्टीच्या बाहेर जात असताना पिकअप शॉटचा वापर केलाय. योग्य दिशा दाखवली त्या ठिकाणी बॉलला आणि बॉल सीमा पार. निकेतनच्या बॅटमधून हा दुसरा चौकार. विजयाकडे वाटचाल एनआरची, परंतु यावेळेला जबरदस्त बॉल, यू मिस आय हिट आणि त्रिफळा उद्ध्वस्त.
चांगली गोलंदाजी. पहिला बॉल चौकार गेला जरूर आणि त्याच्यातूनच एक धडा घेतलाय गोलंदाजाने की फलंदाज उजव्याष्टीच्या बाहेर निघतोय. त्यामुळेच आता फुल लेंथ बॉल टाकला बरोबर एष्ट्यांच्या रोखानं. वेग देखील थोडासा जास्त होता या बॉलमध्ये आणि त्या वेगात बीट केलं फलंदाज निकेतनला. परंतु निकेतनला जे करायचं होतं ते त्याने केलंय असं मी म्हणेन, कारण जी सुरुवात पाहिजे होती तशी त्यापेक्षाही चांगली सुरुवात त्यांनी मिळवून दिली एनआर बोरपाडा संघाला. 2 चौकार आपल्या खेळच्या दरम्यान ठोकले आणि संघाची धावसंख्या 17. फक्त 7 धावांची आवश्यकता आहे एनआर बोरपाडा संघाला. नवीन फलंदाज खेळपट्टीवर पोहोचलाय नीरज शेळके, ज्यानं चांगलं क्षेत्ररक्षण केलं होतं. एका फलंदाजाला धावचित केलं होतं. डायरेक्ट हिट त्याच्याकडून पाहायला मिळाली होती. आणि आता जेव्हा फलंदाजीला आलाय तेव्हा जास्त काही प्रेशर नाहीये, कारण चेंडूंची संख्या जास्त, धावा कमी बनवायच्या. 10 बॉल्समध्ये फक्त 7 धावा. अश्विन गोलंदाजी करतोय. अश्विनचा पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. यॉर्कर टाकायचा होता परंतु लो फुल टॉस हलक्या हातानं फ्लिक करत असताना दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात, आणि अशा प्रकारची जर फेक असली तर 2 धावा मिळतीलच मिळतील. विकेट किपर नाराज आहे, गोलंदाज नाराज आहे क्षेत्ररक्षकावर. येथे 100% कमिटमेंट देणं गरजेचं आहे. सामना भलेही प्रतिस्पर्धी संघाच्या बाजूने झुकलेला आहे, परंतु तुम्हाला तुमचे प्रयत्न करावेच लागतील. आणि असं म्हणतात देखील प्रयत्नांती परमेश्वर. प्रयत्नांची पराकाष्ठा करणं गरजेचं आहे. बऱ्याचदा निकाल आपल्या हातात नसतो, प्रयत्न करणं आपल्या हातात असतं. पण फारसा काही प्रयत्न फिल्डर कडून पाहायला मिळाला नाही. अंडरआर्म फेक केली आणि 2 धावा पूर्ण. खातं उघडलंय फलंदाज नीरजने. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट. ओ जोरदार अपील होत आहे. फुल टॉस वर बीट झालाय फलंदाज आणि अगदी एष्ट्यांच्या मधोमध LBW फलंदाज बाद. आवश्यकता आहे विजयाकरिता. अश्विनचे पुरेपूर प्रयत्न दिसत आहेत. अश्विनला अजूनही असं वाटतंय की हा सामना येथून देखील आम्ही खेचून घेऊ शकतो आणि कुठेतरी हाच अप्रोच हवाय सर्व खेळाडूंचा, तेव्हा सामना रंगतदार अवस्थेत जाताना दिसेल. चांगली गोलंदाजी. पहिल्या बॉलवर चौकार, तोही बॉल मी जसा उल्लेख केला की एवढा खराब बॉल नव्हता, फटका चांगला खेळण्यात आला होता. त्यानंतर 2 गडी बाद केलेत. खरं तर मागचा बॉल फुलटॉस होता पण खूप जास्त सावध पवित्रा आणि ते अंगलट आलंय फलंदाज नीरज शेळकेच्या. 2 धावा बनवून तो बाद झालाय. नवीन फलंदाज 4थ्या क्रमांकावर जय शेळके. 8 चेंडू आणि 5 धावा असं समीकरण. यावेळेला चिप केलाय, टायमिंग चांगलं आणि फिल्डर नाही पोहोचणार असं वाटतंय. 1 बाउन्स, मात्र बॉलच थांबलाय. 2 धावा इथे मिळत आहेत. खूप सुंदर टायमिंगच्या जोरावर हा फटका पाहायला मिळाला. बराच काळ चेंडू हवेत देखील होता पण बॉल लॉंग ऑफ कडे गेला होता आणि फिल्डर लॉंग ऑनला होता. 2 धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचली 21 या अंकावर. एनआर बोरपाडा संघ 24 धावांचा पाठलाग करत आहे. विजयाच्या समीप पोहोचलाय. गावदेवी हिवाळी संघ आपल्याला विनंती असेल कॅप्टनला या पण आयोजकांची त्वरित संपर्क साधा. पुढचा बॉल. यावेळेला बॅटचा फेस उघडलाय, दिशा दाखवले, बॉल चाललाय शॉर्ट स्क्वेरिश. थर्डमॅनला चांगलं क्षेत्ररक्षण तिकडे पाहायला मिळालंय. 1च धाव येथे मिळाली आणि याचबरोबर अश्विनचं हे चांगलं षटक समाप्त झालंय. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या 2 बाद 22. शेवटच्या ओव्हरमध्ये फक्त 2 धावांची आवश्यकता विजयाकरिता एनआर बोरपाडा संघाला. साई स्पोर्ट्स वडाचापाडा संघाच्या फलंदाजांनी जास्त चांगली कामगिरी केली नाही. 30 ते 35 धावांपर्यंत मजल मारणं गरजेचं होतं. तेवढी धावसंख्या बनवता आली नाही. फक्त 23 धावा त्यांनी बनवल्या 4 गड्यांच्या मोबदल्यात. गोलंदाजी चांगली पाहायला मिळाली एनआर बोरपाडा संघाकडून. सुशील, यश तांदळे आणि यश डोंगरे या तिन्ही गोलंदाजांकडून 7 धावा देत गडी बाद करता आला नव्हता सुशीलला, परंतु ते पॉवर प्लेचं षटक चांगलं हाताळलं. त्यानंतर यश तांदळेनं 10 धावा देऊन 1 गडी बाद केला आणि तदनंतर शेवटच्या ओव्हरमध्ये यश डोंगरेनं फक्त 6 धावा खर्च केल्या. 1 गडी त्याने देखील बाद केला. चांगल्या बॉलिंग एफर्ट मुळेच कुठेतरी विजयाची नामी संधी निर्माण झालेली आहे या सामन्यामध्ये एनआर बोरपाडा संघाला.
जयकडे स्ट्राईक आणि आता शेवटचं षटक घेऊन गोलंदाज मनोज. कॅन मनोज डू सम मॅजिक विथ द बॉल? क्षेत्ररक्षणामध्ये फार मोठे बदल पाहायला मिळत आहेत आणि ते गरजेचं देखील आहे, कारण 2च धावा वाचवायचे आहेत शेवटच्या ओव्हरमध्ये. लॉंग ऑफचा फिल्डर अगदी मिड फिल्डर प्रमाणे सर्कल आणि सीमारेषेच्या मध्ये आपटी दिली आहे. चांगला स्ट्रोक, फक्त दिशा दाखवली आणि येथे 2 धावा जरूर मिळतील. याचबरोबर हा सामना समाप्त होत असताना NR बोरपाडा संघानं अखेर 8 गडी राखून एक चांगला भव्य आणि दणदणीत विजय संपादन केलाय. हार्दिक हार्दिक अभिनंदन NR बोरपाडा ज्युनियर अँड हार्ड लक साई स्पोर्ट्स वाडाचा पाडा.